तर मंडळी, सावनीने आता सागरला जोराचं खाली ढकलून दिलेलं असतं, त्यामुळे सागर खाली पडतो आणि सावनी लगेचच दरवाजा बाहेरून बंद करून घेते. खाली आल्यावर ती पटकन हर्षला कॉल करते. हर्ष म्हणत असतो की काय सावनी, तुला एक दिवस पार्टीला नेलं नाही तर तू लगेच कॉल करायला लागलीस. सावनी त्याला सांगत असते की ही मस्करीची अजिबात वेळ नाहीये, कारण सागर इथे दारू पिऊन आलाय आणि खूपच दंगा घालतोय तो. तेव्हा हर्ष म्हणतो की सागर तर आपल्या इथे कायमच दारू पिऊन येत असतो, त्यात काय एवढं. तेव्हा सावनी म्हणते की अरे सागर इथे घरामध्ये आलाय आणि तू जे सांगितलंयस ना त्याला की सई त्याची मुलगी नाहीये म्हणून, त्यामुळे तो भयंकर चिडलाय. त्याने आपल्या वॉचमॅनला मारलंय आणि मलाही मारण्याचा प्रयत्न करतोय. तू आता कसं बसं करून घरी ये, कारण मला खूप टेन्शन आलंय. तर हर्ष म्हणत असतो की अरे वा, मी तर एकदम कमालीचा सीन मिस केलाय मग तर. सावनी म्हणते की काय झालंय हर्ष, तुला मजाक सुचतोय काय ह्या गोष्टीवर? जाऊ दे, मी आता एक काम करते, मी पोलिसांनाच कॉल करते. हर्ष म्हणतो की पोलिसांना कशाला कॉल करतेस? सावनी म्हणते की मग काय, या पिसाळलेल्या जनावराला बाहेर काढू? हर्ष म्हणतो की अरे पोलिसांना बोलवलं तर काय उपयोग राहिला? अगं, जो वार खाण्यातही फायदा बघतो आणि जखम खाण्यातही फायदा बघतो ना, तोच खरा बिझनेसमॅन. आता तुला मी जे काही सांगतोय ना ते नीट ऐक आणि तसंच कर. हर्षवर्धन सावनीला आता प्लॅन समजावून सांगतो. सावनी म्हणते की ठीक आहे, मी तसंच करते. सावनी आता मुक्ताला कॉल करते आणि मुक्ताला म्हणत असते की मुक्ता, प्लीज तू लवकरात लवकर घरी ये आणि तुझ्या नवऱ्याला घेऊन जा. मुक्ता विचारते की घेऊन जा म्हणजे? तेव्हा सावनी सांगते की अगं, तुझा नवरा माझ्या इथे घरी आलाय. मी तिला रडत रडत नाटकं करत सांगत असते की प्लीज तू काही कर, पण इथून तुझ्या नवऱ्याला घेऊन जा. आणि एवढं बोलून ती कॉल कट करून टाकते. आता मुक्ता ही सावनीच्या घरी पोहोचलेली असते. सावनी मुक्ताला चढवून सांगत असते की अगं, जेव्हा सागर घरात आला ना तेव्हा त्याचा कशावरच कंट्रोल नव्हता. मला एक कळत नाही, माणसं एवढी पितात का? म्हणजे हर्षवर्धन सुद्धा पितो, पण कधी त्याने एवढे दारू पिऊन तुझ्या घरी तमाशा केलाय का? तुझ्या बेडरूम मध्ये घुसलाय का? मुक्ता म्हणते की म्हणजे ते तुमच्या बेडरूम मध्ये आले होते? तर सावनी म्हणते की हो, आणि सारखा मला एकच प्रश्न विचारत होता की सावनी तू मला का सोडलंस? आणि जेव्हा पार्टीमधून येताना मी तुला ह्या सगळ्या गोष्टी सांगत होते, पण तेव्हा तर तू काय माझ्या ऐकला नाही, तू मला ॲटिट्यूड दाखवलंस. तू तर मला सांगत होती की सागर तुमच्याबद्दल कधीच काही बोलत नाही, आणि मग आज कसं काय तो माझ्याकडे आला? आणि तुझा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तो आता माझ्या बेडवर पडलाय. मुक्ता म्हणते की पण त्यांनी तुम्हाला काही केलं तर नाही ना? सावनी म्हणते की आता काय दाखवू तुला आणि काय सांगू, असं म्हणून ती तिचा हात पुढे करते आणि तिच्या हातावर लाल निशाण असतात ते बघून मुक्ता म्हणते की बापरे. सावनी सांगू लागते की अगं, जेव्हा सागर घरामध्ये आला ना तेव्हा त्याने आमच्या नोकरांना, वॉचमॅनला आणि मला सुद्धा खूप मारलं. आणि अगं, हर्षवर्धन सुद्धा घरी नव्हता, माझी काय परिस्थिती झाली असेल? आणि एकच प्रश्न विचारत होता की सावनी तू मला का सोडलेस? अगं, मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तर काय माझं ऐकलंच नाही. तर म्हणते की बापरे, हे सगळं खूप कठीण आहे आणि मला आता काय बोलावं तेच कळत नाहीये. सावनी म्हणते की आता तू तरी शेवटी काय बोलणार आहेस? अगं, बोलायला काही ठेवलंच नाहीये त्या माणसाने. अगं, मी त्याला हे देखील म्हटलं की अरे सागर, आता तुझं लग्न झालंय, परंतु तो मला म्हणाला की लग्न काय, लग्न 10 वेळी होतात, परंतु प्रेम हे एकदाच होतं. आता तूच सांग मला की लग्न झाल्यानंतर असं दुसऱ्या बाईकडे येणं, माझ्यासोबत फिजिकल होणं, मला मारणं, ड्रिंक करणं, हे काय बरं दिसतं का? आणि मुक्ता मला सांग की आता त्याने आनंदी असायला हवं ना? म्हणजे बघ ना, सई सुद्धा तुमच्याकडे, सगळं तर काही त्याच्या मनासारखं आहे. खरं तर हे सगळं मी करायला पाहिजे, परंतु मी तसं काही करते का? कारण मला माहिती आहे की माझी सई तुमच्याकडे सेफ आहे, आनंदात आहे. पण या माणसाचं काय करू मी? याचं तर काही संपतच नाहीये ना. अगं मुक्ता, मला माहिती आहे की तुझं त्या माणसावर प्रेम नाहीये आणि सागरचंही तुझ्यावर प्रेम नाहीये, परंतु मग लग्नानंतर 4 दिवसातच तो असे घरी येऊन जर तमाशे करणार असेल तर हे चांगलं नाहीये ना. मुक्ता आता जेव्हा दरवाजा उघडायला जाते, पुन्हा सावनी तिथे येते. म्हणते की मुक्ता, मी एक काम करू का? बाहेर वॉचमॅनला वगैरे बोलावू का, म्हणजे तुझ्या मदतीला? मुक्ता म्हणते की नाही. सावनी म्हणते की अगं, खरं तर मी पोलिसांनाच कॉल करणार होते, परंतु शेवटी मी सईचा विचार केला की जेव्हा तिला कळेल की तिचा बाबा हा जेलमध्ये गेलाय तेव्हा तिला खूप वाईट वाटेल, म्हणून मी हे सर्व केलं नाही. आणि आता तुला चांगलंच कळलं असेल की बघ आता कोण कोणाला एवढं किती मिस करतंय ते. आणि मग मुक्ता जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा सागर खाली पडलेला असतो आणि सागर म्हणत असतो, तुझ्याशिवाय माझं या जगामध्ये कोणीच नाहीये, आय लव्ह यू. खरं दारूच्या नशेमध्ये हे सगळं तो सई बद्दल बोलत असतो, पण त्याचं भांडवल सावनी करत असते आणि म्हणत असते की बघ मुक्ता, मी तुला म्हटलं होतं ना, तो अजूनही मलाच मिस करतोय आणि बघ माझ्याबद्दल कसं बोलतोय. मुक्ता आता सागरला उठवत असते, परंतु सागर मात्र नशेमध्ये असतो आणि उठतही नसतो. आणि मग सावनी तिच्या नोकराला आणि वॉचमॅनला तिथे बोलवते, तर दोघंही मिळून आता सागरला उठवतात आणि मग मुक्ता सागरला घेऊन घरी जात असते. जाता जाता ती सावनीची माफी देखील मागते. मुक्ता आता इकडे सागरला घरामध्ये घेऊन आलेली असते. सागरला ती बसवते. सागर म्हणत असतो की माझी सई कुठे आहे? तेव्हा मुक्ता म्हणत असते की हो, आहे ती तिच्या रूम मध्ये. आणि सागर, अहो तुम्ही काय अवस्था करून घेतली आहे स्वतः?
अहो तुमचा थोडाही कंट्रोल नाहीये का तुमच्यावर? एवढ्या रात्री अपरात्री तिथे जाऊन तुम्ही कशाला तमाशे केलेत? सागर आता त्याच्या खिशातून जे सईचे केसांचे सॅम्पल असतात ते काढतो, परंतु मुक्ताचं त्यावर लक्ष जात नाही. मुक्ता त्याला म्हणत असते की काय आहे आता ते? सागर, तुम्ही माझ्या बोलण्याकडे पहिल्यांदा लक्ष द्या. सागर म्हणत असतो की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. तुम्ही तर मला सांगितलं होतं ना की तुम्ही सईची फक्त आई म्हणून आलायत, मग माझी बायको होण्याचा प्रयत्न करू नका. मुक्ता म्हणते की मी सईच्या आई या नात्यानेच बोलते. सईला तिचा बाबा काय वागतो ना याचा खूप फरक पडतोय, आणि आता तुम्ही जे काही वागताय ना ते वागणं जरा बंद करा. आणि तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलताना स्वतःला का फसवताय? सागर म्हणतो की काय फसवलं मी? मुक्ता आता अल्बम काढते आणि सागरला विचारते की सगळ्या गोष्टी का जपून ठेवलाय? याचा अर्थ तुम्ही अजूनही तिच्यावर प्रेम करताय आणि म्हणूनच तुम्ही हा अल्बम आणि ही लग्नपत्रिका जपून ठेवलीये. तुम्ही का जपून ठेवल्या ह्या सगळ्या गोष्टी? सागर म्हणतो की काय झालं त्याने? मी आताही फेकून देऊ शकतो त्या. मुक्ता म्हणते की तुम्ही ह्या गोष्टी फेकून द्याल, परंतु तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या लग्नाचा आणि संसाराचा एक व्हिडिओ खेळत असतो, त्याचं काय? तो कुठे फेकणार आहात तुम्ही? अहो बाहेर किती आनंदाचे क्षण होतात, परंतु तुमच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही. मला सांगा की सावनीचा तीर जेव्हा सईच्या चेहऱ्यावर बघता तेव्हा तुम्ही रागराग करता ना तिचा? सागर आता मुक्ताकडे बघायला लागतो तर मुक्ता म्हणत असते की अहो सई ही सावनी नाहीये. सावनी ती होती की जिने तुमच्यावर कधीच प्रेम केलं नाही, परंतु सई ती आहे जी कायम तुमच्यावर प्रेम करते. जी बाई तुमचा हात सोडून निघून गेलीये ना, त्यापेक्षा जी मुलगी तुमचा हात पकडते ना तिचा हात धरा. आता वेळ आलीये तुमच्यावर. सावनीच्या मागे मागे फिरण्यापेक्षा आपल्या मुलीला घ्या. त्यानंतर मुक्ता म्हणते की सागर, आय एम सॉरी की मी वाहवत गेले. तुमचं तुमच्या पहिल्या बायकोवर प्रेम असेल तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जर तिच्याकडे जावंसं वाटत असेल तर जा. तुम्हाला अजून दुसरं कोणाकडे जायचं असेल तरी सुद्धा जा. फक्त जरा शुद्धीमध्ये जात जा. इथून पुढे कुठल्याही स्त्रीच्या घरी जर तुम्ही दारू पिऊन गेलेत ना तर मला मात्र आक्षेप असेल. काय अशा गोष्टींचा सईच्या मनावर खूप परिणाम होतो आणि मी ते कधीच होऊ देणार नाही. मला जशी सईची काळजी वाटते ना तशी तुमच्या बापूंना आणि तुमच्या आईंना सुद्धा सईची काळजी वाटते. आज तर एवढं बरं झालं की सावनीने मला कॉल करून बोलवलं. बरं झालं की मम्मीना किंवा बापूंना कॉल नाही केला, नाहीतर काय झालं असतं आज? आणि यामुळे तर तुमच्या बिझनेसवर सुद्धा ह्याचा परिणाम होऊ शकतो ना, की उद्या लोक बातम्या छापतील की बघा सागर कोळी कसा त्याच्या बायकोच्या बेडरूम मध्ये शिरला. आणि हे सर्व जर सईच्या कानावर आलं तर तिच्यावर काय परिणाम होईल या सगळ्याचा? पण तुम्ही ना स्वतःचा विचार करायचं सोडून दुसरं कोणाचाच विचार करत नाही. तुम्ही नेहमी स्वतःचीच काळजी करत बसताना. रोज एवढ्या रात्री तुम्ही घरी येतात, तुम्हाला माहितीये सई जागीच असते. याचं कारण तुम्हाला माहितीये, कारण ती तिच्या पप्पाची वाट बघत असते. तिच्या डोक्यात किती प्रश्न असतात की पप्पा कधी येणार आहे, कुठे आहे, तो माझे लाड का नाही करत? तुमचे आई वडील जसे लहानपणी तुम्हाला घेऊन फिरायला जायचे ना तसं सईलाही वाटतं. तिलाही वाटतं ना की बाकीच्या मुलांसारखं तिच्या आई बाबांबरोबर फिरायला जाता यावं. सगळ्या गोष्टी तिला तिच्या आई वडिलांबरोबर करायच्या असतात, पण ती नाही करू शकत ना. या सगळ्या गोष्टी जेव्हा ती माझ्याकडे घेऊन येते तेव्हा मला तिला खोटं सांगावं लागतं की नाही राजा, तुझ्या बाबाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कारण मी शेवटी तिला कसं सांगू की तिचा पप्पा स्वतः सोडून दुसरं कोणावरच प्रेम करत नाही, कारण इतरांबद्दल त्याच्या मनात फक्त राग आहे. त्याच्या फसलेल्या लग्नाबद्दलचा राग तो घरातल्या प्रत्येक माणसावर काढत असतो. अहो सागर, मला माहितीये की तुमच्या आयुष्यात खूप वाईट झालंय, खूप चुकीचं झालंय, पण तुम्हाला माहितीये का या सगळ्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट मिस करताय तुम्ही. आजही सगळ्यात गोड गोष्ट तुमच्याकडे आहे ती म्हणजे तुमच्या मुलीचं प्रेम. निदान यापुढे त्या गोष्टीचा अपमान होईल असं तरी वागू नका सईचे पप्पा. खरंच तुमचं काही होऊ शकत नाही असं म्हणून आता मुक्ता तिथून निघून गेलेली असते, तर सागरला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आदित्यने सागरला कॉल केलेला असतो. सागर विचारतो की हाय बेटा आदित्य, कसा आहेस तू? आदित्य सांगतो की मी सावनी मम्माकडे आहे, तुम्ही तिथेच या. तर सागर मात्र म्हणत असतो की मला असं का वाटतंय की काहीतरी वाईट घडणार आहे. सागर आता हर्षवर्धनच्या घरी आलेला असतो. हर्षवर्धन सागरकडे एक फाईल देतो आणि म्हणतो की ही फाईल घेऊन आलाय तुझा मुलगा तुझ्याकडे, आणि त्याला फक्त 5 मिनिटं भेटायचं कारण तुझा टाइम आता स्टार्ट होतो. तिथे आदित्य सुद्धा आलेला असतो. तर मंडळी, असंच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.